नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती बघता रासायनिक खतांच्या गोण्याची किमती खूप वाढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे आपल्याला त्या ठिकाणी गरजेचे आहे. त्यासाठी आपण काय करतो, शेणखताचा वापर करतो. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय केले आहे, गव्हाचे जे काढ आहे ते तसेच्या तसे आपण त्या ठिकाणी माती ॲड करून आपल्या जमिनीमध्ये गाडलेले आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केले की रोटर मारल्यानंतर आपण ते काढ त्या ठिकाणी बारीक केले. त्यानंतर खोळगटाशी नांगरटी केली. नांगरटी केल्यानंतर 15 ते 20 दिवस आपण ते वावर ते रान तसेच प्रकारे राहून दिले, तसेच पडून दिले, जमीन शेकू दिली. त्यानंतर आपण दांडी देऊन ते वावर सवण करून घेतले, लोडून घेतले. लोडल्यानंतर आपण पुन्हा एकदा रोटर मारली, जेणेकरून ते काढ त्या ठिकाणी बारीक होईल आणि येणाऱ्या पुढील पिकासाठी त्याचा वापर होईल. ते रोटर मारल्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी फंडल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण ते वावर आपल्या पुढील पिकासाठी रेडी झाले. त्याचा आपल्याला फायदा काय होईल की पुढील पिकासाठी खत त्या ठिकाणी तयार होईल. आपण जनरली काय करतो की गव्हाचे जे वावर असते, काढ असते, ते पेटून देतो. त्याचा आपल्याला त्या राखेचा कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्या येणाऱ्या पिकासाठी होत नाही. परंतु मित्रांनो, अशा प्रकारे जे तुम्ही काढ जमिनीमध्ये गाडले, त्याचा येणाऱ्या पिकासाठी आपल्याला अधिक फायदा होतो आणि आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर पडते. चांगले उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही केलेला हा प्रयोग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.